ओम साईराम मंडळी, मी रुपेश बारे तुमचं स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे समजण्या पलीकडची गोष्ट. मंडळी, आजची गोष्ट आहे श्री साई आणि श्री स्वामी समर्थ यांच्या जन्माची, म्हणजे त्यांच्या प्रकट दिनाची. साईबाबा शिर्डीत कसे आले ही कथा सर्वश्रुत आहे, पण साईंच्या जन्माविषयी अनेक प्रश्न आहेत, कॉन्ट्रोवर्सी आहेत. त्यावर आपण एक वेगळा व्लॉग बनवूच. मंडळी, साईबाबांच्या आई वडिलांबद्दल, जन्मस्थानाबद्दल कोणालाही जास्त माहिती नव्हती. स्वतः बाबांनी पण त्याबद्दल कोणाला काही सांगितलं नव्हतं किंवा काही लिहून ठेवलं नव्हतं. साई चरित्रकार दादासाहेब दाभोळकरांनी साईबाबांच्या जन्माची तारीख अंदाजे इसवी सन 1838 ठरवली होती. साईबाबा पहिल्यांदा 1854 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी शिर्डीत कडुलिंबाच्या झाडाखाली प्रकट झाले. तेव्हा साई भक्त नाना सोपदार यांच्या वृद्ध आईने बाबांना पहिल्यांदा पाहिले होते आणि ते असं म्हणाले होत्या की बाबा सुमारे 16 वर्षाच्या तरुण वयात आले होते आणि ते तेजपुंज आणि वैराग्याने भरलेले होते. आधी बाबा कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यानमग्न असत, तेव्हा बायजामा त्यांना भाजी आणि बाजरीची भाकरी घेऊन जात. त्यानंतर 2 महिन्याने ते शिर्डीहून कुठेतरी गायब झाले आणि नंतर वयाच्या 20व्या वर्षी 1858 मध्ये चांदबाई पाटील यांच्या लग्नाच्या वराडासह परत शिर्डीला आले. तेव्हा ते 60 ते 65 वर्ष शिर्डीलाच होते. साई भक्त माळसापतीने पहिल्यांदा जेव्हा बाबांना पाहिलं तेव्हा त्यांना साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी बाबांचा वेश हा मुस्लिम होता आणि पारशी भाषेत साईचा अर्थ फकीर किंवा यवनी संत असा होतो. आपल्याकडे साई या नावाची फोड साक्षात ईश्वर अशी करतात आणि ते खरंही आहे. बाबा हे साक्षात ईश्वरच होते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे, बाबांनी सुरुवातीला खंडोबा मंदिरात राहण्याचा विचार केला होता, पण मुस्लिम वेशात असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं आणि त्या काळी मंदिराच्या सभोवतालचा परिसर बघता ते राहण्यास योग्य ठिकाण पण नव्हतं. त्यामुळे ते पुढे गावातील एका पडक्या मशिदीत आले आणि नंतर त्या मशिदीची द्वारकामाई झाली. सुरुवातीला लोक बाबांना वेडा, फकीर, नंतर हकीम, साधू असं म्हणत होते. पण जसजशी साईबाबांची प्रचिती यायला लागली त्यानंतर ते त्यांना संत, देव असे म्हणायला लागले. त्यांचे निस्सिम भक्त त्यांना साईनाथ महाराज म्हणून हाक मारत असत. एकदा काय झालं, वर्ष 1903 मध्ये साई भक्त दास गणू हे त्यावेळी पोलीस विभागात कार्यरत होते. त्यांनी सेलू गावातील बाबांच्या पूर्वजांबद्दल आणि बाबांचे गुरु यांच्याबद्दल स्वतः जाऊन चौकशी केली. तेव्हा गावकऱ्यांकडून आणि सेलूच्या सुभेदारांकडून त्यांना अशी माहिती मिळाली की बाबांच्या गुरुचे नाव हे वेंकुसा होते आणि वेंकुसा हे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचं खरं नाव गोपाळराव देशमुख होतं. त्यांनी असंही सांगितलं की एक वृद्ध संत काही मुलांबरोबर 12 वर्ष प्रशिक्षण घेत होते. नंतर संतांचं निधन झालं आणि तो मुलगा म्हणजे साईबाबा कुठेतरी निघून गेले. गावकऱ्यांनी त्यांना ही दिलेली माहिती 1908 मधली होती आणि दासगणूंनी 1903 मध्ये त्याची चौकशी केली होती. म्हणजे जवळजवळ ती 100 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट होती. म्हणजे यावरून साईबाबांच्या वयाचा अंदाज आपल्याला लागत नाही. बाबांच्या जवळ असणाऱ्या भक्तांनीही बाबांना अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला होता की बाबा तुमचे आई वडील कोण आहेत म्हणून. एकदा साई भक्त बापूसाहेब जोग यांनी बाबांना त्यांच्या आई वडिलांबद्दल विचारलं. तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं की रेणुका माता ही माझी आई आहे आणि त्र्यंबकेश्वर, शिवशंकर हे माझे वडील आहेत. तसंच एकदा मुंबईचे भक्त बाबासाहेब सहस्रबुद्धे यांना बाबांनी बोलण्या बोलण्यात असं सांगितलं की ते अनेक हजार वर्षापासून इथे आहेत. साई भक्त उपासनी महाराज यांच्या बाबांच्या स्तुती स्तोत्रात असं म्हणतात की साईबाबा अजन्मा सत्यब्रह्म आहेत, म्हणजे बाबा जन्माला आले नव्हते आणि ते सर्व शक्तिमान देव आहेत. आणखीन एक उदाहरण म्हणजे 1914 मध्ये धुळे कोर्टातून शिर्डीला एका आरोपीने केलेल्या चोरीबद्दल चौकशी करण्यासाठी आयुक्त म्हणून आलेले मॅजिस्ट्रेट नाना जोशी यांच्याशी बोलताना बाबांनी त्यांना सांगितले की त्यांचे वय अनेक लाख वर्ष आहे आणि त्यांचा धर्म कबीर आहे. यावरून हे देखील सिद्ध होतं की बाबा सामान्य मनुष्य नव्हते आणि ते जन्मालाही आले नव्हते. मंडळी, मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये म्हणालो होतो की साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांचं चरित्र कसं समांतर चालतं, कारण का त्यांची प्रकट होण्याची लीला ही या आधीपासूनच कशी नियोजित होते हे आपल्याला कळते. बाबा कडुलिंबाच्या झाडाखाली 2 महिने राहिले आणि शिर्डीहून गायब झाले. नंतर वयाच्या 20व्या वर्षी ते परत आले. मग बाबा मधली 2 वर्ष कुठे होते? तर मंडळी, आपल्या याचा संदर्भ मिळतो तो स्वामी समर्थांच्या चरित्रात. स्वामी समर्थ अक्कलकोटला येण्याआधी अदमासे 5 ते 6 महिने आधी अक्कलकोटला राहणारे एक व्यक्ती, ज्यांचं नाव बाबाजी रामचंद्र सबनीस होतं, त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांना वैराग्य प्राप्त झालं.
त्यांनी ठरवलं की पुढचं आयुष्य देवाच्या भजनात नामस्मरणात घालवावीत म्हणून. तेव्हा ते दक्षिण हैदराबाद मधील हुमणाबाद जवळ असलेल्या माणिक नगर या गावी माणिक प्रभू म्हणून अवतारी पुरुष होते त्यांच्या दर्शनाला गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथे 3 त्रिमूर्ती आधीच बसलेल्या आहेत. मंडळी, त्या त्रिमूर्ती म्हणजे दुसरं कोणी नसून आपले स्वामी साईबाबा आणि गजानन महाराज होते. तेव्हा स्वामी मंगळवेढ्याला होते आणि पुढच्या 6 महिन्यांनी ते अक्कलकोटला आले. जेव्हा 1878 मध्ये स्वामींनी समाधी घेतली त्यावेळेस शेगाव इथे गजानन महाराज प्रकट झाले होते. मंडळी, 1910 पर्यंत बाबा यांना नगर किंवा शिर्डी बाहेर फारशी प्रसिद्धी नव्हती. त्याआधी स्वामींचे अंतरंगी भक्त श्री आनंदनाथ महाराज 1885 मध्ये शिर्डीला आले होते. ते साईबाबांना भेटण्यासाठी वारंवार शिर्डीला येत असत. त्यांनी बाबांबद्दल लोकांना आणि त्यांच्या भक्तांना सांगितलं होतं की तो खरा हिरा आहे, माझे शब्द तुमच्या मनात ठेवा. अशी प्रसिद्धी बाबांना स्वामी समर्थांच्या आज्ञेने आनंदनाथ महाराजांनी दिली होती. तर मंडळी, अशी होती श्री साईबाबांच्या जन्माची समजण्यापलीकडची गोष्ट. आता आपण श्री स्वामींच्या जन्माची गोष्ट ऐकूया. स्वामी समर्थ अक्कलकोटला असताना अहमदनगरचे प्रसिद्ध ज्योतिषी श्री नाना रेकी हे स्वामींच्या दर्शनाला आले होते. नाना रेकी यांना पिंगळा भाषा अवगत असल्यामुळे त्यांना पिंगळा ज्योतिषी पण म्हणायचे. त्यांनी स्वामींची पत्रिका तयार केली होती. ती अशी होती, त्यात असं लिहिलं होतं की शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया मेष लग्न राशीत हस्तिनापूर पासून 12 कोसावर असलेल्या छेली गावात वडाच्या झाडाखाली स्वामींचा भक्त रामसिंग गोट्या खेळताना त्याच्यावर गोटीचा डाव आल्यामुळे 8 वर्षाची बालमूर्ती धरणीतून प्रकट झाली. अशी माहिती असलेली पत्रिका रेकीनी स्वामींच्या हाती दिली. पत्रिका पाहून स्वामींना आनंद झालाच, पण ती त्यांच्या पसंतीलाही पडली. ते आपल्या इतर भक्तांना म्हणाले की नौबत बजाव. दक्षिणा म्हणून स्वामींनी नाना रेकींच्या उजव्या हातावर टाळी दिली. त्यामुळे त्यांच्या हातावरती नील वर्णाचं विष्णुपद उमटलं आणि ते त्यांच्या हातावर शेवटपर्यंत होतं. पत्रिका पाहून ती स्वामींनी छतारावर टाकायला सांगितली आणि काही वेळाने ती खाली काढायला सांगितली. तेव्हा त्या पत्रिकेच्या कागदाची व्यवस्थित घडी झाली होती आणि त्यातून कुंकू आणि अक्षता पडत होत्या. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येतं की स्वामींना त्यांचा जन्मदिवस मान्य होता. पुढे स्वामी सुतांनी इसवी सन 1872 मध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी असताना स्वामी जयंतीचा पहिला उत्सव सुरू केला. गोट्या खेळणारा स्वामी भक्त रामसिंग हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ स्वामी सुतच होते हे स्वामींनी नंतर सगळ्यांना सांगितलं. मंडळी, साईबाबा आणि स्वामी समर्थ हे मूळ आनंद स्वरूप आहेत. विश्वाच्या मूळ अस्तित्वाचे आणि विनाशाचे आदिम कारण आहेत. त्यांच्या भक्तांना त्यांना मानव म्हणून पाहण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ यांनी कलियुगात मानवाच्या रूपात अवतरले होते. तर मंडळी, कशी वाटली आजची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या समजण्यापलीकडच्या गोष्टीमध्ये. ओम साईराम.